नमस्कार, मी डॉक्टर भगवान आगे, इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जन, स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशालिस्ट, मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जन, विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर. इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जरीचा मेंदूच्या गाठीमधील रोल. तर निश्चितच इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जरी पद्धतीने आपण मेंदूच्या गाठी ट्रीट करण्यासाठी मदत होते. पारंपरिक न्यूरोसर्जरीमध्ये आपण मेंदूच्या गाठी जे ऑपरेशन करतो त्यामध्ये ज्या व्हस्क्युलर मेंदूच्या गाठी आहेत ते ऑपरेशन करताना रक्तस्राव होण्याची खूप जास्त शक्यता असते. इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जरीमध्ये आपण या मेंदूच्या व्हस्क्युलर गाठी जसं की स्कल बेस ट्यूमर्स असतील, मेनिंजिओमा असेल, हिमॅन्जिओमा असेल, हिमॅन्जिओपेरिसायटोमा असेल, पॅरागँग्लिओमाज असतील, ग्लोमस ज्युगुलेर असेल, ग्लोमस टिम्पॅनिकम असेल, ह्या ज्या मेंदूच्या व्हस्क्युलर गाठी आहेत ह्या आपण ऑपरेशनच्या आधी न्यूरो इंटरव्हेन्शन पद्धतीने एम्बोलाइज करू शकतो. या मेंदूच्या गाठीचा आपण रक्त सप्लाय कमी करू शकतो आणि अशा पद्धतीनं एम्बोलाइज केलेल्या मेंदूच्या गाठी ऑपरेशन करताना या गाठीचा रक्तस्राव खूप कमी होतो. रक्ताच्या गाठी ह्या खूप मऊ होतात आणि टोटल एक्सिजन करण्यासाठी न्यूरो इंटरव्हेन्शनल पद्धतीचा खूप महत्त्वाचा रोल आहे.